फलचारो भक्षणम् ओमासोत विनाशकारक्रम नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम वक्रतुंडे महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वक्रेषु सर्वदा सर्वमंगलं मांगल्ये शिवे सार्थिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते महालक्ष्मी नमस्तुते नमस्तुते सुरेश्वरी हरि प्रिय नमस्तुते दयानिधि। आपले आपले इष्टकुल को नमन करे सब कोई, जो बोले अपने इष्टकुल देवता मोक्षी गायतन होय। मुलापासून मुलगी बडी जे कुळ खानदानी होय, नाम घेवे आपल्या पूर्वजांच्या देशामध्ये कीर्त होय। सदा भवानी दायिनी सन्मुख करत गणेश, पंचदेव रक्षा करे ब्रह्मा विष्णू महेश। तर आपल्या अखिल भारतीय वंजारी आंधळे कुळांची उत्पत्ती उगम कोणापासून झालेली आहे। ध्यान आस्तपूर्व ऐका। रजगुण से ब्रह्मा वै सतगुण से नारायण, तपोगुण से शंकर वै तो रचे सृष्टि आराम। सावित्री ब्रह्मा वरी हरि लक्ष्मी के साथ, पार्वती शंभो वरी वरी जवलेना। तो प्रथम श्री ब्रह्मदेव जगत पिता ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाला दोन राणी होती, सावित्री माता आणि गावित्री माता। सावित्री माताला 4 मुलं उत्पन्न झाले, सन्न सनातन सनादी व सनत कुमार। त्यारी मुलापासून सनातन धर्मची स्थापना झाली। दुसरी राणी गायत्री माता पासून गौमाता उत्पन्न झाली। गौमाताचे पुत्र कोशतम बहिल झाले। बहिलाने या पृथ्वीचा भार आपल्या मातीवरती घेतला। त्या दिवसापासून अन्नधन गोवर्धन महालक्ष्मीजी की पूजा करायला लागली। वर्चक ऋषी होते, यांचा मुलगा जमादग्नी ऋषी झाले। आपल्या जातीचे जन्मदाता जमादग्नी ऋषी। जमादग्नी ऋषी पासून आपल्या जातीची उत्पत्ती आहे। जमादग्नी ऋषी 88 ऋषी मुनीमध्ये सर्वश्रेष्ठ मुनी होते। तामसी स्वभावाचे होते, स्वरूपगुण होते, तेजस्वीगुण होते आणि रागिष्ट स्वभावाचे होते। म्हणून आपल्यामध्ये जितका राग रंग रूप तामशीपणा आहे तितका कुठल्याही जातीमध्ये नाही। त्या कारण आपल्यांनी शांतता वागणे। जमादग्नी ऋषीची राणी रेणुका माता, रेणू राजाची कन्या, आपल्या जातीची कुळदेवी कुळस्वामिनी रेणुका माता आहे माहूरगडची, नांदेड जिल्ह्यामध्ये। इष्टदेवी तुळजा भवानी तुळजापूरची, देवत काळ भैरवनाथ काशीचे, खंडोबा जिजोरीचे, गणपती अष्टविनायकी पालीचे रायगड जिल्ह्यामध्ये। आपल्या आंधळेची कामाक्षी माता आहे कामरगावची। आपली कुळदेवीची पूजा नवरात्रामध्ये 9 दिवस पूजा करावे, घट बसावे। पूजामध्ये फूल पुष्प नारळ पान सुपारी हळद कुंकू अक्षदा धूप दीप घेऊन तेल आणि सिंदूरच्या भीतीवर त्रिशूळ कडावे, स्वास्तिक कडावे, गौरान तुपाच्या दिवा लावे आणि दुर्गा गायत्री मंत्र जपावे। ओम क्लीं देवी दुर्गाय महाशक्ती महादुर्गाय धीमहि धियो यो नः तन्नो सूर्य प्रचोदयात्।